गुड मॉर्निंग स्टुडंट. कालच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक फ्लक्स स्टडी केलं आहे, बरोबर आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू गिवन क्रॉस सेक्शन, आणि फ्लक्सचा फॉर्म्युला असतो फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन व्हेक्टर ई डॉट व्हेक्टर डी एस, म्हणजेच इंटिग्रेशन ई डी एस कॉस थीटा. थीटा इज अँगल बिटवीन व्हेक्टर डी एस अँड व्हेक्टर ई. व्हेक्टर डी एस म्हणजे एरिया व्हेक्टर. ओके, काल मी तुम्हाला सांगितले की एरिया हा स्केलर पण असतो आणि तो व्हेक्टर पण असतो. एरियाला ड्रॉ केलेला परपॅन्डिक्युलर तो त्या एरियाला व्हेक्टर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतो, त्याला आपण एरिया व्हेक्टर म्हणतो. ओके, तसंच काल आपण सॉलिड अँगल पण स्टडी केला आहे. अँगल मेजर्ड इन 3 डायमेन्शन, इट इज सॉलिड अँगल. आणि सॉलिड अँगलचा फॉर्म्युला असतो सरफेस एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. सो सॉलिड अँगल इज इक्वल टू डी एस अपॉन आर स्क्वेअर, वेअर डी एस इज सरफेस एरिया. आणि हे पण मी काल सांगितलं होतं, कोणताही क्लोज सरफेस असेल हॅव्हिंग एनी शेप अँड साईज, त्याचा सॉलिड अँगल असतो 4 पाय स्टेरेडियन. मग आता आपल्याला स्टडी करायचा आहे गॉस थेरम. ओके, हा गॉस थेरम आपल्याला बोर्डसाठी देखील लागणार आहे. बोर्डला हा 3 मार्कचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर हा गॉस थेरम आपल्याला जेई नीटसाठी देखील लागणार आहे. तर गॉस थेरमचं स्टेटमेंट सांगतो, इलेक्ट्रिक फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम क्लोज सरफेस is always equal to 1 upon epsilon 0 times charge enclosed by that surface. पुन्हा एकदा रिपीट करतो, इलेक्ट्रिक फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम क्लोज्ड सरफेस is always equal to 1 upon epsilon 0 times charge enclosed by that surface. सपोज करा हा क्लोज सरफेस आहे, ह्या क्लोज सरफेसनं एनक्लोज केलेला चार्ज क्यू आहे. तर या क्लोज सरफेसमधून इमर्ज होणारं इलेक्ट्रिक फ्लक्स किती असेल? अकॉर्डिंग टू गॉस थेरम इलेक्ट्रिक फ्लक्स असेल 1 अपॉन एप्सिलॉन 0 टाइम्स चार्ज एनक्लोज. सो चार्ज एनक्लोज क्यू आहे, तर फाय इज इक्वल टू किती आलं? 1 अपॉन एप्सिलॉन 0 इंटू क्यू. सो फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. इलेक्ट्रिक फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम क्लोज्ड सरफेस is always equal to 1 upon epsilon 0 times charge enclosed, total charge enclosed. So phi is equal to q into epsilon 0. आता phi म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स असतं व्हेक्टर ई डॉट व्हेक्टर डी एस. सो व्हेक्टर ई डॉट व्हेक्टर डी एस इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. दिस इज गॉस थेरम. लक्षात आलं? मग आता गॉस थेरमला प्रूव्ह पण करूयात. गॉस थेरमचं स्टेटमेंट मी पुन्हा एकदा रिपीट करतो, इलेक्ट्रिक फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम क्लोज सरफेस इज ऑलवेज इक्वल टू 1 अपॉन एप्सिलॉन 0 टाइम्स टोटल चार्ज एनक्लोज. मग आता याला प्रूव्ह करूयात. आता बघा, हा क्लोज सरफेस आहे, क्लोज सरफेस इज एस. ह्याला मी छोट्या छोट्या इलेमेंटमध्ये डिवाइड केलं, प्रत्येक इलेमेंटची मॅग्निट्यूड आहे डी एस. त्यापैकी एक मी इलेमेंट सिलेक्ट केलं, हा एरिया मी सिलेक्ट केला, ह्याची मॅग्निट्यूड आहे डी एस. ओके, ह्याला मी मागे एक्सटेंड करतो. हे डिस्टन्स आर आहे आणि या पॉईंटला मी चार्ज प्लेस केला आहे क्यू. आता हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर आहे. पॉझिटिव्ह चार्जचे इलेक्ट्रिक फील्ड रेडियली आउटवर्ड येणार. सो हे झालं इलेक्ट्रिक फील्ड आणि हा झाला एरिया वेक्टर. इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर ह्यांच्यामध्ये अँगल आहे थीटा. ओके, मी पुन्हा एकदा डायग्राम एक्सप्लेन करतो. बघा, हा क्लोज सरफेस आहे. क्लोज सरफेसला मी छोट्या छोट्या इलेमेंटमध्ये डिवाइड केलं, प्रत्येक इलेमेंटची मॅग्निट्यूड आहे डी एस. त्यापैकी एक डी एस मी सिलेक्ट केला, हा मागे एक्सटेंड केल्यानंतर त्याच्या सेंटरला मी चार्ज प्लेस केला कॅपिटल क्यू. ओके, हा ऑब्झर्वेशन पॉईंट आहे. पी इज ऑब्झर्वेशन पॉईंट लाईज ऑन गिवन सरफेस. या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड परपॅन्डिक्युलर टू द सरफेस येणार. ओके, रेडियली आउटवर्ड येणार. आणि हा झाला एरिया वेक्टर. आता इथे बघा, इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर सेम डिरेक्शनला नाही आहेत, तर त्यांच्यामध्ये अँगल किती आहे? थीटा.
ओके. आता आपण स्केलर अँड व्हेक्टरमध्ये रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर स्टडी केलंय. व्हेक्टरला ज्या वेळेला रिझॉल्व करता ज्या लाईनसोबत अँगल बनतो त्या लाईनवर कॉस थिटा येतो विथ ओरिजिनल व्हेक्टर म्हणजे डी एस, व्हेक्टर डी एस याचा हा कंपोनंट आला डी एस कॉस थिटा. लक्षात आलं. इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया व्हेक्टर सेम डिरेक्शनला नाही आहे. मग मी एरिया व्हेक्टरला रिझॉल्व केलं. रिझॉल्व केल्यानंतर मला एरिया व्हेक्टरचा एक कंपोनंट मिळाला डी एस कॉस थिटा जो इलेक्ट्रिक फील्डच्या सेम डिरेक्शनला आहे. आता या डेरिवेशनमध्ये बघा, एरिया जरी डी एस असला तरी त्याचा इफेक्टिव्ह कंपोनंट कोणता आहे? डी एस कॉस थिटा आहे जो इलेक्ट्रिक फील्डच्या सेम डिरेक्शनला आहे. सो हे डेरिवेशन सॉल्व करताना एरिया व्हेक्टर म्हणून काय घ्यायचं आहे? डी एस कॉस थिटा घ्यायचा आहे. ओके. जरी एरिया डी एस असला तरी एरियाचा इफेक्टिव्ह कंपोनंट कोणता आहे? डी एस कॉस थिटा जो इलेक्ट्रिक फील्डच्या सेम डिरेक्शनला आहे. त्यामुळे या केसमध्ये एरिया किती आला? डी एस कॉस थिटा आला, नॉट डी एस. लक्षात आलं. एरिया डी एसच्या ऐवजी काय घ्यायचं आहे? डी एस कॉस थिटा, कारण डी एस कॉस थिटा हा कंपोनंट इलेक्ट्रिक फील्डला सेम डिरेक्शनला आहे. ओके. डायग्राम क्लिअर झाला. आपल्याकडे एक सरफेस आहे, सरफेस इज एस, क्लोज सरफेस एस. त्याला मी छोट्या छोट्या इलेमेंटमध्ये डिवाईड केलं. प्रत्येक इलेमेंटची मॅग्निट्यूड डी एस आहे. मग त्यातला एक डी एस मी सिलेक्ट केला. हा क्लोज सरफेस आहे, त्याने एनक्लोज केलेला चार्ज किती आहे? क्यू. मग मी हा सरफेस त्या चार्ज ज्या पॉईंटला प्लेस केला आहे त्याला जोडून घेतला. तर इथे एक आईस्क्रीमचा कोनसारखा अँगल, आईस्क्रीमच्या कोनसारखी एक जॉमेट्री बनली. हा अँगल आहे डी ओमेगा, कारण एरिया स्मॉल आहे त्यामुळे त्याचा अँगल पण कसा असणार? स्मॉल असणार. मग आता अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस ॲट ऑब्झर्वेशन पॉईंट. हा ऑब्झर्वेशन पॉईंट आहे. या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे अकॉर्डिंग टू अवर डेफिनेशन 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. इलेक्ट्रिक फील्ड किती असणार? 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. मग आता हा जो एरिया आहे ह्या एरियामधून इमर्ज होणारं फ्लक्स काढूयात. डी फाय इज इक्वल टू, आता मी काय केलं बघा, हा एरिया स्मॉल आहे त्यामुळे त्यामधून इमर्ज होणारं फ्लक्स पण स्मॉल असणार. म्हणून मी फायच्या ऐवजी काय घेतलं? डी फाय घेतलं. डी फाय म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय, आणि डेरिव्हेटिव्ह हे मॅथमॅटिकल ऑपरेशन स्मॉल चेंज रिप्रेझेंट करतं. मग डी फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन वेक्टर ई डॉट वेक्टर डी एस. सो डी फाय इज इक्वल टू, इथे इंटिग्रेशन नको, डी फाय इज इक्वल टू ई डी एस कॉस थिटा. डी फाय इज इक्वल टू, आपल्याला इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू माहीत आहे. मग इलेक्ट्रिक फील्ड किती आहे? 1/4πε0 हे आलं क्यू अपॉन आर स्क्वेअर इंटू डी एस कॉस थिटा. हे झालं इलेक्ट्रिक फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम स्मॉल एरिया इलेमेंट. ओके. स्मॉल एरिया इलेमेंटमधून इमर्ज होणारं फ्लक्स किती आलं? 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर इंटू डी एस कॉस थिटा. हे स्मॉल फ्लक्स झालं. मग टोटल फ्लक्स जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर काय यूज करावं लागेल? इंटिग्रेशन यूज करावं लागेल. बरोबर आहे. आता लक्ष द्या, डायग्राम बघा. हा एरिया यामधून इमर्ज होणारा फ्लक्स डी फाय आहे. हा एरिया, हा पण एरिया डी एस आहे, म्हणजे ह्याच्यामधून इमर्ज होणारा फ्लक्स पण किती येणार? डी फाय येणार. हा एरिया देखील डी एस आहे, म्हणजे यामधून इमर्ज होणारा फ्लक्स पण किती असणार? डी फाय असणार. सगळे एरिया आहेत त्यांची मॅग्निट्यूड सेम आहे त्यामुळे सगळीकडनं इमर्ज होणारं फ्लक्स पण सेम आलं. याचा अर्थ हे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे. मग टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स किती येणार? डी फाय प्लस डी फाय प्लस डी फाय प्लस डी फाय प्लस डी फाय, ॲडिशन ऑफ ऑल डी फाय ओव्हर युनिफॉर्म इंटरवल. आणि युनिफॉर्म इंटरवलची ॲडिशन असेल तर आपण इंटिग्रेशन यूज करतो. आपण हे फाउंडेशन कोर्समध्ये अगदी डिटेलमध्ये स्टडी केलं आहे. ज्या वेळेला युनिफॉर्म इंटरवलची ॲडिशन असते त्यावेळेला आपण इंटिग्रेशन यूज करतो. मग आता बघा, प्रत्येक एरिया इलेमेंट आहे त्या एरिया इलेमेंटची मॅग्निट्यूड सेम आहे. मग प्रत्येक एरिया इलेमेंटमधून इमर्ज होणारं फ्लक्स पण सेम असणार. सो प्रत्येकामधून फ्लक्स किती इमर्ज झालं आहे? डी फाय. प्रत्येकामधून फ्लक्स डी फाय इमर्ज झालं आहे.
मग टोटल फ्लक्स किती येणार डी फाय प्लस डी फाय प्लस डी फाय प्लस डी फाय प्लस डी फाय ॲडिशन ऑफ ऑल डी फाय ओव्हर युनिफॉर्म इंटरवल. मग युनिफॉर्म इंटरवलचे ॲडिशन असेल तर आपण इंटिग्रेशन यूज करतो. मग टोटल फ्लक्स इमर्जिंग फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी फाय. Therefore phi is equal to integration 1 upon 4 pi epsilon 0 q upon r square into ds cos theta. Therefore phi is equal to हे आलं q upon 4 pi epsilon 0 integration q upon 4 pi epsilon 0 हे आलं ds cos theta upon r square. आता नीट लक्ष द्या. मगाची मी म्हटलं की डायग्राम बघा. आपला एरिया जरी ds असला तरी एरियाचा इफेक्टिव्ह कंपोनंट कोणता आहे ds cos थीटा आहे. म्हणजे हा थेरम प्रूव्ह करताना एरियाला ds ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल ds cos थीटा घ्यावं लागेल. कारण ds cos थीटा हा कंपोनंट आहे एरियाचा जो इलेक्ट्रिक फील्डला सेम डिरेक्शनला आहे. बरोबर आहे. त्यामुळं ds cos थीटा हा काय झाला एरिया झाला. मग आता बघा इथे इंटिग्रेशन क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 ds cos थीटा अपॉन आर स्क्वेअर. ds cos थीटा म्हणजे एरिया आणि आर स्क्वेअर म्हणजे रेडियस स्क्वेअर झालं. मग हे आलं फाय इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 हे आलं सरफेस एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. बरोबर आहे. हा फॉर्म्युला कुणाचा आला सॉलिड अँगलचा आला. मग फाय इज इक्वल टू हे आलं क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0. आता नीट लक्ष द्या इकडे घे ds cos थीटा अपॉन आर स्क्वेअर. मग त्यालाच मी पुट केलं सरफेस एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. आता डायग्राम बघा आपला हा जो एरिया ds आहे ह्या एरिया dsनं अँगल किती बनवला आहे डी ओमेगा. मग हे आलं डी ओमेगा. सो फाय इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इंटिग्रेशन डी ओमेगा. इंटिग्रेशन डी ओमेगा. आता इंटिग्रेशन डी ओमेगा म्हणजे टोटल सॉलिड अँगल. मग कोणता पण क्लोज सरफेस असेल त्याचा टोटल सॉलिड अँगल किती असतो 4 पाय स्टेरेडियन मी काल सांगितलंय. सो हे आलं क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 आणि टोटल सॉलिड अँगल किती आला 4 पाय. कोणताही क्लोज सरफेस असेल ऑफ एनी शेप अँड साईज त्याचा सॉलिड अँगल किती असतो 4 पाय. मग हे 4 पाय कॅन्सल झालं. मग फाय इज इक्वल टू किती आलं क्यू अपॉन एप्सिलॉन 0. सो दिस इज फॉर्म्युला फॉर गॉस थेरम. क्लिअर झालं कसं प्रूव्ह केलं लक्षात आलं. पहिल्यांदा मी काय केलं इलेक्ट्रिक फील्ड फाईंड केलं. इलेक्ट्रिक फील्ड ॲट ऑब्झर्वेशन पॉईंट फाईंड केलं. ते इलेक्ट्रिक फील्ड असणार 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. ओके. त्यानंतर आपण फाईंड केलं डी फाय. डी फाय म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम स्मॉल एरिया इलेमेंट. हा जो आपण एरिया इलेमेंट सिलेक्ट केला आहे त्याच्यामधून इमर्ज होणारं फ्लक्स आलं व्हेक्टर ई डॉट व्हेक्टर डी एस. मग व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी म्हणजे ए बी कॉस थीटा. मग डी फाय इज इक्वल टू काय आलं ई डी एस कॉस थीटा. सरफेस एरिया स्मॉल आहे त्यामुळे त्यामधून इमर्ज होणारं फ्लक्स पण स्मॉल असणार. मग एरिया डी एस आहे त्यामुळे मी फ्लक्स पण किती घेतलं डी फाय घेतलं. मग हे डी फाय इज इक्वल टू आलं ई डी एस कॉस थीटा. त्यात इलेक्ट्रिक फील्ड पुट केलं 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. आता बघा आपण जो सरफेस आहे ह्या सरफेसला डिवाइड केलं इंटू लार्ज नंबर ऑफ स्मॉल इलेमेंट आणि प्रत्येक एरिया इलेमेंटची मॅग्निट्यूड किती आहे डी एस. मग प्रत्येक एरिया इलेमेंटची मॅग्निट्यूड जर डी एस असेल तर प्रत्येकामधून इमर्ज होणारं फ्लक्स पण डी फाय असणार. मग टोटल फ्लक्स म्हणजे ॲडिशन ऑफ ऑल डी फाय ओव्हर युनिफॉर्म इंटरवल येणार. ॲडिशन ऑफ ऑल डी फाय ओव्हर युनिफॉर्म इंटरवल येणार. बरोबर आहे. मग युनिफॉर्म इंटरवलची ॲडिशन असेल तर इंटिग्रेशन आपण यूज करतो. मग म्हणून मी इथं काय पुट केलं फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी फाय. सरफेस क्लोज आहे त्यामुळं मी क्लोज इंटिग्रल घेतलं. मग फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी फाय. मग त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर मला मिळालं क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 डी एस कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर. आता इथे गंमत काय आहे बघा
आपला एरिया जरी डी एस असला तरी एरियाचा इफेक्टिव्ह कॉम्पोनंट किती आहे, डी एस कॉस थीटा आहे अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे या केसमध्ये गॉस थेरम प्रूव्ह करताना एरिया डी एस घ्यायच्या ऐवजी आपण इफेक्टिव्ह एरिया काय घेणार, डी एस कॉस थीटा घेणार. मग हा फॉर्म्युला बनला सरफेस एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. मग सरफेस एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर हा सॉलिड अँगलचा फॉर्म्युला आहे. हा कुणाचा सॉलिड अँगल आला, तर हा जो स्मॉल एरिया एलिमेंट घेतला आहे त्याचा सॉलिड अँगल आला. मग त्याचा सॉलिड अँगल किती आहे, डी ओमेगा आहे. मग मी डी ओमेगा पुट केलं. मग इंटिग्रेशन डी ओमेगा म्हणजे टोटल सॉलिड अँगल. टोटल सॉलिड अँगल कोणताही क्लोज सरफेस असेल तर त्याचा टोटल सॉलिड अँगल किती असतो, 4 पाय स्टेरेडियन असतो. मग हे पुट केल्यानंतर मला मिळालं क्यू इज इक्वल टू फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. क्लिअर झालं, लक्षात आलं. तर हा होता गॉस थेरम. तर आपलं बोर्डला फक्त एवढंच आहे, बोर्डचा सिलेबस आहे, त्या बोर्डच्या सिलेबसमध्ये एवढंच आहे. गॉस थेरम नंतर टॉपिक संपला आहे. आता उरलेला टॉपिक आहे तो 12thला आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला जेई आणि नीट करायचे, त्यामुळं अजून काही पॉईंट मी एक्स्ट्रा कव्हर करणार आहे जे आपल्याला जे महाराष्ट्र बोर्डला लागणार नाही आहेत पण जेई आणि नीट करण्यासाठी लागणार आहेत. आता गॉस थेरमची रिलेटेड काही मी पॉईंट सांगतो. आता सपोज करा हा क्लोज सरफेस आहे. क्लोज सरफेसनं चार्ज एनक्लोज केलेत Q1, Q2, Qn. ओके, एक क्लोज सरफेस आहे त्यानं एन नंबर ऑफ चार्ज एनक्लोज केले. एक क्लोज सरफेस आहे त्यानं एन नंबर ऑफ चार्ज एनक्लोज केलेत. तर या केसमध्ये फ्लक्स इमर्जिंग असणार आहे Q1 प्लस Q2 अप टू Qn डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. ओके, एक क्लोज सरफेस आहे त्यानं एनक्लोज केलेले चार्ज किती आहेत, Q1, Q2 अप टू Qn डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. इलेक्ट्रिक फ्लक्स अकॉर्डिंग टू गॉस थेरम इट इज चार्ज डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. मग टोटल चार्ज किती आहे, Q1, Q2, Qn डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. आता इथे बघा प्रत्येक चार्जची मॅग्निट्यूड अनइक्वल आहे म्हणजे हे डिस्ट्रीब्युशन नॉन युनिफॉर्म आहे. मग नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचे ॲडिशन असेल तर आपण समेशन यूज करतो. मग फाय इज इक्वल टू हे आलं समेशन आय इज इक्वल टू 1 to n क्यू आय अपॉन एप्सिलॉन 0. क्लिअर झालं, लक्षात आलं. गॉस थेरम फॉर मल्टिपल डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज. आता सपोज करा हा क्लोज सरफेस आहे, हा क्लोज सरफेस आहे. ह्या क्लोज सरफेसने एनक्लोज केलेले सगळे चार्ज इक्वल आहेत, डी क्यू डी क्यू डी क्यू. नंबर ऑफ चार्जेस त्याने एनक्लोज केलेत, प्रत्येक चार्जची मॅग्निट्यूड सेम आहे, डी क्यू. मग या केसमध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स इमर्जिंग इज इक्वल टू येणार डी क्यू प्लस डी क्यू प्लस डी क्यू प्लस डॅश 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 डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. आता इथे सगळीकडे चार्जची मॅग्निट्यूड सेम आहे, याचा अर्थ हे डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म आहे. मग डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म असेल तर आपण काय यूज करणार, इंटिग्रेशन. मग हे आलं इंटिग्रेशन डी क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. ओके, जेई नीटवाले पॉईंट मी स्टडी करतो आहे तर हे लक्षात आलं. गॉस थेरम आपल्याला सिंगल चार्जला पण अप्लाय करता येतो आणि मल्टिपल डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जला देखील अप्लाय करता येतो. ते डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म असेल तरीही अप्लाय करता येईल, नॉन युनिफॉर्म असेल तरीही अप्लाय करता येईल. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असेल तर तुम्ही इंटिग्रेशन यूज करा, नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असेल तर समेशन यूज करा. आता सपोज करा हा चार्ज क्यू आहे. गॉस थेरम इज ॲप्लिकेबल ओनली फॉर क्लोज सरफेस. ओके, गॉस थेरम हा फक्त आणि फक्त क्लोज सरफेसलाच अप्लाय करता येतो. आता हा चार्ज बघा कोणत्याही सरफेसने एनक्लोज केलेला नाही आहे, हा चार्ज ओपन आहे. मग गॉस थेरम जर अप्लाय करायचं असेल तर ह्या चार्जला एनक्लोज करण्यासाठी आपल्याला एक इमॅजिनरी सरफेस ड्रॉ करावा लागेल, तरच गॉस थेरम अप्लाय करता येईल. मी काय म्हणतो लक्षात आलं, गॉस थेरम हा फक्त क्लोज सरफेसलाच अप्लाय करता येतो. हा चार्ज ओपन होता, ह्याला जर मला गॉस थेरम अप्लाय करायचा असेल तर ह्या चार्जला मला क्लोज करायला पाहिजे. मग ह्या चार्जला एनक्लोज करण्यासाठी मी हा एक इमॅजिनरी सरफेस ड्रॉ केला. या इमॅजिनरी सरफेसला म्हणतात गॉसियन सरफेस. लक्षात आलं, गॉस थेरम इज ॲप्लिकेबल ओनली फॉर क्लोज सरफेस.
If charge is open, in order to enclose that charge, we are going to draw an imaginary surface, and that imaginary surface is called as Gaussian surface. ओके. आता सपोज करा माझ्याकडे एक क्यूब आहे. माझ्याकडे एक क्यूब आहे. ह्या क्यूबनं एनक्लोज केलेला चार्ज क्यू आहे. ओके. देन इलेक्ट्रिक फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम होल क्यूब, ह्या संपूर्ण क्यूबमधून इमर्ज होणारं इलेक्ट्रिक फ्लक्स असेल क्यू अपॉन एप्सिलॉन 0. ओके. एक क्यूब आहे, त्या क्यूबनं एनक्लोज केलेला चार्ज किती आहे क्यू. तर पूर्ण क्यूबमधून इमर्ज होणारं इलेक्ट्रिक फ्लक्स किती असेल फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. क्लिअर झालं. एक क्यूबच्या एका सरफेसमधून इमर्ज होणारा फ्लक्स असणार आहे. क्यूबला 6 सरफेस असतात, बरोबर आहे. तर एका सरफेसमधून इमर्ज होणारा फ्लक्स असणार आहे क्यू अपॉन 6 एप्सिलॉन 0. लक्षात आलं. क्यूबच्या एका सरफेसमधून इमर्ज होणारं फ्लक्स, सपोज करा हा सरफेस आहे, या सरफेसमधून इमर्ज होणारं फ्लक्स किती असेल क्यू अपॉन 6 एप्सिलॉन 0. कारण क्यूबला 6 सरफेस असतात. क्यूब हॅज 6 सरफेसेस. सो एका सरफेसमधून इमर्ज होणारं फ्लक्स किती येणार क्यू अपॉन 6 एप्सिलॉन 0. ओके. एका कॉर्नरमधून इमर्ज होणारं फ्लक्स येणार क्यू अपॉन 8 एप्सिलॉन 0. लक्षात आलं. क्यूबला 8 कॉर्नर असतात, त्यामुळं एका कॉर्नरमधून इमर्ज होणारं फ्लक्स किती असणार क्यू अपॉन 8 एप्सिलॉन 0. क्लिअर झालं. तर इट इज अबाउट गॉस थेरम. ओके. गॉस थेरम हा फक्त क्लोज सरफेसलाच अप्लाय करता येतो, आणि जर सरफेस क्लोज नसेल तर त्या सरफेसला एनक्लोज करणारा चार्ज जर एनक्लोज नसेल, चार्ज जर क्लोज नसेल, तर त्या चार्जला एनक्लोज करण्यासाठी आपण एक इमॅजिनरी सरफेस ड्रॉ करतो, त्याला आपण काय म्हणतो गॉसियन सरफेस. सो गॉस थेरम इज ॲप्लिकेबल ओनली फॉर क्लोज्ड सरफेस. क्लिअर झालं. मग आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे टॉर्क. Torque is assembly of two equal and opposite force separated by certain perpendicular distance. Torque is defined as it is an assembly of two equal and opposite force separated by certain perpendicular distance. हे दोन फोर्स आहेत. दोन फोर्स मॅग्निट्यूडमध्ये इक्वल आहेत, अँड दे आर सेपरेटेड बाय सर्टन परपेंडिक्युलर डिस्टन्स आर. तर ही असेंब्ली म्हणजे टॉर्क आहे. लक्षात आलं. टॉर्क इज अन असेंब्ली ऑफ टू इक्वल अँड अपोजिट फोर्स सेपरेटेड बाय सर्टन परपेंडिक्युलर डिस्टन्स. क्लिअर झालं. टॉर्क इज अन असेंब्ली ऑफ टू इक्वल अँड अपोजिट फोर्स सेपरेटेड बाय सर्टन परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता बघा, हे फोर्स मॅग्निट्यूडमध्ये इक्वल आहे, डिरेक्शनमध्ये अपोजिट आहे, पण त्यांची लाईन ऑफ ॲक्शन डिफरंट आहे. ते दोन फोर्स वेगळ्या वेगळ्या पॉईंटला ॲक्ट झालेत. त्यामुळे हे दोन फोर्स जरी मॅग्निट्यूडमध्ये इक्वल असतील, डिरेक्शनमध्ये अपोजिट असतील, टिल देन ते एकमेकाला कॅन्सल करणार नाहीत, कारण ते दोन वेगळ्या वेगळ्या पॉईंटला ॲक्ट झालेत. दोन फोर्स जर एकाच पॉईंटला ॲक्ट झाले अँड दे आर इक्वल अँड अपोजिट, तरच ते एकमेकाला कॅन्सल करतील. या केसमध्ये हे दोन फोर्स जर असे ॲक्ट झाले तर ते एकमेकाला कॅन्सल करतील. या केसमध्ये रिझल्टंट फोर्स किती असेल 0 असेल. पण या केसमध्ये हे दोन फोर्स वेगळ्या वेगळ्या पॉईंटला ॲक्ट झालेत, त्यांच्या लाईन ऑफ ॲक्शन डिफरंट आहेत, त्यामुळे हे दोघं एकमेकाला कॅन्सल करणार नाहीत. ओके. आता हा फोर्स बॉडीला या डिरेक्शनला पुल करेल, हा फोर्स बॉडीला या डिरेक्शनला पुल करेल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस बॉडी अंडरगोज रोटेशनल मोशन. सो एक लक्षात ठेवायचं, टॉर्क ॲक्टिंग ऑन बॉडी इज रिस्पॉन्सिबल फॉर प्युअरली रोटेशनल मोशन. ओके. ज्या ठिकाणी टॉर्क ॲक्ट होतो त्या ठिकाणी रोटेशनल मोशन प्रोड्यूस होते. जसं लिनियर मोशन फोर्समुळं प्रोड्यूस होते, तशी सर्क्युलर मोशन सेंट्रिपिटल फोर्समुळं प्रोड्यूस होते, तशी रोटेशनल मोशन कोणामुळं प्रोड्यूस होते टॉर्कमुळं प्रोड्यूस होते. लक्षात आलं. टॉर्क म्हणजे काय कळलं. टॉर्क इज अन असेंब्ली ऑफ टू इक्वल अँड अपोजिट फोर्स सेपरेटेड बाय सर्टन परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके.
सो टॉर्कचा फॉर्म्युला असतो व्हेक्टर टॉर्क इज इक्वल टू व्हेक्टर आर क्रॉस व्हेक्टर एफ. देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू एफ आर साइन थीटा. This is formula for torque. Torque is nothing but force into perpendicular distance. Torque is equal to force into perpendicular distance. So torque is equal to Fr sin theta. Theta is angle between F and R. आता नीट लक्ष द्या. आपल्याकडे एक डायपोल आहे, इलेक्ट्रिक डायपोल आहे. त्या डायपोलला मी युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केलं आहे. दिस इज इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स एकमेकाला पॅरलल आल्यात. याचा अर्थ हे फील्ड कसं आहे, युनिफॉर्म आहे. आता फील्ड लाईन लेफ्टकडून राईटकडे ट्रॅव्हल करत आहेत, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची पॉझिटिव्ह पोलॅरिटी लेफ्टला असणार आहे, तर राईटला कोणती पोलॅरिटी असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ऑलवेज ट्रॅव्हल फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. आता फील्ड लाईन मी लेफ्टकडून राईटकडे दाखवल्यात, याचा अर्थ इलेक्ट्रिक फील्ड लाईन मी लेफ्टकडून राईटकडे दाखवल्या, त्याचा अर्थ इलेक्ट्रिक फील्डची पॉझिटिव्ह पोलॅरिटी लेफ्टला असणार आहे आणि निगेटिव्ह पोलॅरिटी राईटला असणार आहे. ह्याच्यामध्ये मी एक डायपोल प्लेस केला. हा डायपोल प्लेस केला. हा डायपोलचा निगेटिव्ह चार्ज, हा डायपोलचा पॉझिटिव्ह चार्ज. आता डायपोलचा पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्डच्या निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होईल आणि हा फोर्स असेल क्यू इंटू ई. आपण इलेक्ट्रिक फोर्सचा फॉर्म्युला ऑलरेडी स्टडी केला आहे. इलेक्ट्रिक फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, 1/4πε0 Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ. किंवा इलेक्ट्रिक फील्ड दिलं असेल तर क्यू इंटू ई. सो हा फोर्स आला क्यू इंटू ई. डायपोलचा निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्डच्या पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होणार, हा फोर्स असणार क्यू इंटू ई. हे दोन फोर्स बघा मॅग्निट्यूडमध्ये इक्वल आहेत आणि पोलॅरिटीमध्ये अपोजिट आहेत, डिरेक्शनमध्ये अपोजिट आहेत. दे आर सेपरेटेड बाय धिस परपेंडिक्युलर डिस्टन्स. ह्या दोन फोर्समधलं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं. आता हा फोर्स डायपोलला या डिरेक्शनला पुल करेल, हा फोर्स डायपोलला या डिरेक्शनला पुल करेल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस डायपोल अंडरगोज रोटेशनल मोशन. सो व्हेन electric dipole is placed in uniform electric field, it undergoes rotational motion. ओके. डायपोल, इलेक्ट्रिक डायपोल जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केला तर इट विल एक्सपिरियन्स अ टॉर्क अँड अंडरगोज रोटेशनल मोशन. सो टॉर्कचा फॉर्म्युला असतो टॉर्कचा फॉर्म्युला असतो टॉर्क इज इक्वल टू व्हेक्टर टॉर्क इज इक्वल टू व्हेक्टर पी क्रॉस व्हेक्टर ई. पी म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. सो टॉर्कचा फॉर्म्युला आला टॉर्क इज इक्वल टू व्हेक्टर पी क्रॉस व्हेक्टर ई. याचं डेरिवेशन आपल्याला स्टडी करायची गरज नाही आहे. अननेसेसरी मला तुमच्यावरचा लोड वाढवायचा नाही आहे. तुम्हाला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. आपल्याला जेई नीटला डेरिवेशनची गरज नाही आहे. आपल्याला फक्त फॉर्म्युला लागणार आहे. आपलं महाराष्ट्र बोर्डसाठी जेवढे फॉर्म्युले लागतात, जेवढे डेरिवेशन लागतात ते मी सगळे कवर केलेत. ॲडिशनल पॉईंटमध्ये मी डेरिवेशन न घेता फक्त फॉर्म्युले मेन्शन करतो, म्हणजे तुमच्यावरचा लोड कमी होईल. तुम्हाला सगळाच फापट पसारा स्टडी करायची गरज नाही आहे. तर हे डेरिवेशन देखील आपल्याला प्रूव्ह करता येतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण डेरिवेशन प्रूव्ह केले तर तुमचं कन्फ्युजन वाढेल आणि तुमचा अननेसेसरी लोड मला वाढवायचा नाही आहे. त्यामुळे मी फक्त फॉर्म्युला सांगतोय. तर टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, टॉर्क इज इक्वल टू व्हेक्टर पी क्रॉस व्हेक्टर ई. देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू पीई साइन थीटा. लक्षात आलं. टॉर्क इज इक्वल टू पीई साइन थीटा, वेअर पी इज इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि थीटा म्हणजे अँगल बिटवीन पी अँड ई. मग आता बघा, वेन थीटा इज इक्वल टू 0 और 180 डिग्री, म्हणजे डायपोल इज प्लेस पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड और अँटी पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड. थीटा 0 असेल तर डायपोल कसा प्लेस केला आहे, पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड. थीटा 180 असेल तर डायपोल कसा प्लेस केला आहे, अँटी पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड. वेन थीटा इज 0 और 180 डिग्री, म्हणजे
dipole is placed parallel or anti-parallel to the electric field, then torque is equal to P sin 0 or torque is equal to P sin 180. साइन 0 0 असतो आणि साइन 180 पण 0 असतो. सो त्या केसमध्ये तुम्हाला मिनिमम टॉर्क मिळेल. सो मिनिमम टॉर्क किती आला? 0. तर हा क्वेश्चन हा क्वेश्चन एकदा नीटला विचारलाय. वेन डायपोल विल एक्सपिरियन्स मिनिमम टॉर्क. डायपोल विल एक्सपिरियन्स मिनिमम टॉर्क वेन इट प्लेस्ड पॅरलल or anti-parallel to the electric field. Second, when theta is equal to 90 degree, म्हणजे डायपोल इज प्लेस परपेंडिक्युलर टू इलेक्ट्रिक फील्ड, देन टॉ इज इक्वल टू हे आलं पी साइन 90. साइन 91 असणार आहे. मग टॉ मॅक्स इज इक्वल टू आलं पी इंटू ई. लक्षात आलं? वेन डायपोल इज प्लेस parallel or anti-parallel to electric field, it will experience minimum torque आणि तो टॉर्क 0 असेल. When dipole is placed perpendicular to the electric field, it will experience maximum torque आणि हा टॉर्क किती असेल? PE. आता बघा, डायपोल जर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला असेल, देन इट विल एक्सपिरियन्स ओनली टॉर्क अँड नॉट फोर्स. जर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल तर फक्त काय ॲक्ट होईल? टॉर्क ॲक्ट होईल, नॉट फोर्स. आणि फील्ड जर नॉन युनिफॉर्म असेल, देन डायपोल विल एक्सपिरियन्स फोर्स ॲज वेल ॲज टॉर्क. हे दोन्ही क्वेश्चन जेईला विचारलेले आहेत. इन केस ऑफ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, डायपोल विल एक्सपिरियन्स ओनली टॉर्क. वेन फील्ड इज नॉन युनिफॉर्म, देन इट विल एक्सपिरियन्स फोर्स ॲज वेल ॲज टॉर्क. आता बघा, डायपोलला आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केलं. डायपोलवर टॉर्क ॲक्ट होईल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस टॉर्क, डायपोल विल अंडरगोज रोटेशनल मोशन. इन ऑर्डर टू रोटेट अ डायपोल, वर्क हॅज टू बी परफॉर्म. आपण डायपोलला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केलं, त्याच्यावर टॉर्क ॲक्ट झाला. त्या टॉर्कमुळे डायपोल रोटेट झाला. बरोबर आहे? डायपोलला रोटेट करण्यासाठी वर्क परफॉर्म करावं लागेल. दॅट वर्क डन विल स्टोअर्ड इन अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. डायपोलला रोटेट करण्यासाठी जे वर्क परफॉर्म कराल, दॅट वर्क विल स्टोअर्ड इन अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी अँड दॅट पोटेन्शियल एनर्जी इज गिवन बाय यू इज इक्वल टू मायनस व्हेक्टर पी डॉट व्हेक्टर ई. पी म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. सो यू इज इक्वल टू मायनस पी कॉस थीटा. दिस इज इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी स्टोअर्ड इन डायपोल. ह्याचे डेरिवेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्हाला फक्त फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. तर फॉर्म्युला काय आला? पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. फॉर्म्युलाला यू इज इक्वल टू मायनस व्हेक्टर पी डॉट व्हेक्टर ई. लक्षात आलं? याचं डेरिवेशन आपल्याला करायची गरज नाही आहे, कारण आपण सगळे डेरिवेशन सॉल्व करत बसलो तर आपला जेईचा सिलेबस कव्हर होणार नाही आहे. हे सगळे डेरिवेशन आहेत ते महाराष्ट्र बोर्डमध्ये नाही आहेत. त्यामुळं आपल्याला जेई नीटसाठी फक्त फॉर्म्युले लागणार आहेत. म्हणून मी फक्त फॉर्म्युले घेतो आहे, कारण डेरिवेशन घेतलं तर तुम्हाला पुन्हा ते सगळं एक्स्ट्रा स्टडी करावं लागेल, तुमचा लोड वाढेल. आपल्याला तसं करायचं नाही आहे, म्हणून मी फक्त फॉर्म्युले घेतो आहे. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आला? मायनस व्हेक्टर पी डॉट व्हेक्टर ई. ओके. मग आता बघा, वेन थीटा इज 0 डिग्री, तर हे आलं यू इज इक्वल टू मायनस पी कॉस 0. कॉस 0 इज इक्वल टू 1. सो हे आलं यू इज इक्वल टू मायनस पी. बरोबर आहे? वेन थीटा इज 90 डिग्री, that is dipole is placed perpendicular to electric field. So u is equal to minus p cos 90. Cos 90 0 असतो. So u is equal to 0. When theta is equal to 180 degree, म्हणजे डायपोल इज प्लेस अँटी पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड. मग यू इज इक्वल टू मायनस पी कॉस 180. कॉस 180 मायनस 1 असतो. सो मायनस पी हे आलं मायनस 1. सो यू इज इक्वल टू आलं प्लस पी. आता हे 3 लक्षात घ्या.
पोटेन्शियल एनर्जी मिनिमम इथे असेल, कारण इथे मायनस पीई आले इथे, बरोबर आहे. पोटेन्शियल एनर्जी इथे निगेटिव्ह आले, म्हणजे सगळ्यात मिनिमम कुठे असणार ती, डायपोल इज प्लेस पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड, त्यावेळेला पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते. आणि डायपोल इज प्लेस अँटी पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड, त्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी कशी असते, मॅक्झिमम असते. लक्षात आलं. डायपोल इज प्लेस पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड, पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम, कारण ती मायनस पीई येते. लक्षात आलं. झिरोपेक्षा मायनस पीई कमी असणार, त्यामुळं पोटेन्शियल एनर्जी मिनिमम कुठे येणार, वेन डायपोल इज प्लेस पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड, त्यावेळेला पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असेल आणि या पोझिशनला म्हणतात स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. तर पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम केव्हा असेल, वेन डायपोल इज प्लेस अँटी पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड, या पोझिशनला म्हणतात अनस्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. क्लिअर झालं. वेन डायपोल इज प्लेस पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड इट पजेस मिनिमम पोटेन्शियल एनर्जी, किंवा त्या केसमध्ये एनर्जी स्टोअर्ड इज मिनिमम, दॅट पोझिशन इज कॉल्ड ॲज स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. तर डायपोल इज प्लेस अँटी पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड, त्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असेल आणि या पोझिशनला म्हणतात अनस्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. ओके. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू व्हेरियस ऑब्जेक्ट, म्हणजे स्पियर, हॉलो स्पियर, सॉलिड स्पियर, सिलेंडर यांचं इलेक्ट्रिक फील्ड स्टडी करायचं आहे. त्यानंतर मग हा टॉपिक संपेल. लक्षात आलं. ठीक आहे. तर ह्याच्या नोट्स वगैरे मी सेंड करेन, तुम्ही त्या व्यवस्थित कॉपी करा, हे केअरफुली स्टडी करा. डाऊट असतील तर मला फोन करा. ठीक आहे, थांबूया.